श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरातली मुलं तुमचं ऐकत नसेल किंवा जर तुमचं नवरा तुमचं ऐकत नसेल तर तुमच्या घरी पैशाची संबंधित समस्या असेल, कोणालाही कोणतेही आजार झाला असेल तर त्यांच्यासाठी आजचे खूप सुंदर 3 उपाय नक्की करा. मित्रांनो बघा, पालकांना मुलं अजिबात ऐकत नाही ही प्रत्येक घरात समस्या बनली आहे. तुमच्या घरातली सर्व समस्या दूर होतील. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते तुमच्या घरातली प्रत्येक समस्या सोडवण्यास सक्षम असणार आहे. मुलं ऐकत नाही असं अनेक जण कमेंटमध्ये लिहितात. मुलं अभ्यास करत नाही, मुलांना खूप राग येतो. जर मुलं खूप चिडत असतील तर तसेच नवरा बायको भांडत असतील, मुलांशी भांडण होत असेल, पालकाशी भांडण झालेले तर असं सगळं असे प्रॉब्लेम होतो. तर या सगळ्यावर हा उपाय आज आपण बघणार आहोत. आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे. पैशाची समस्या घरामध्ये कलह निर्माण करते. घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण वाटतं असते. सगळेजण नाराज राहतात. घरात पैसा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो. एकामेकाचं कोणी ऐकत नाही आणि समस्या निर्माण होत राहतात. घरात बरेच आई बहिणीचे, पतीचे, त्या माऊलीचे ऐकत नाही. ज्या काही सांगतील ते अजिबात ऐकत नाही आणि मुलंही आपल्या आई व वडील काय बोलतात ते ऐकत नाही. चुकीच्या संगतीत जातात. असेल तर तुमचे ऐकत नसेल तर तुमचा हा त्रास या व्हिडिओमध्ये शेवटी संपेल. मी तुम्हाला खूप चांगले समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. मैत्रिणींनो, न जेवणात फक्त हे एक गोष्ट घाला आणि तुमचे प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल आणि चुकीचे संगतीपासून दूर राहील. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे. अतिशय अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत. तुम्हाला कोणतेही खर्च करावा लागणार नाही. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब, तुमच्या घरातले लोक. जर मैत्रिणींनो हा उपाय तुम्ही करून पाहिला तर तुमच्याबद्दल तर त्यांचे मत बदलेल. तुमच्याबद्दल तो आदर करीन आणि तुमचं सर्व काही आहे, तुम्ही जे बोलाल ते तो मान्य करेल. दुसरा उपाय हा पितृदोष दूर करेल आणि पित्रामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल. तिसरा उपाय म्हणजे पैशाची संबंधित समस्या दूर करेल. कारण पैसा नसतील तर घरात कलह होत राहतो. तर पैसे संबंधित समस्यावर मात करण्यासाठी उपाय. आणि चौथा उपाय आहे हा रोगापासून मुक्तीसाठी आहे. घरामध्ये रोगराई असेल तर कोणतेही सुखाने व शांततेने राहू शकत नाही. तर हे उपाय संपूर्ण कुटुंबाला हे 4 उपाय केल्याने सर्व समस्या संपतील. तर पहा, मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे. तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करतात, मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चं दूध असो, तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करतात. आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, काळजीपूर्वक ऐका. चिमूटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना तेव्हा श्रंभेश्वर महादेवाचं स्मरण करावे लागेल. नाव नीट ऐका, श्रंभेश्वर महादेव. श्रंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे. आणि काय करावं लागेल, शिवलिंगावर जल अर्पण करावे लागेल. आणि हे करताना मात्र काळे तीळ खाली पडू नये याकडे लक्ष द्या. आणि म्हणून हळूच पाणी अर्पण करा. श्रमेश्वर महादेवाचं स्मरण करत ते अर्पण करा. अर्पण केल्यावर त्यातून 2 काळे काढून हातात घ्या. उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे. माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातले सर्व समस्या दूर होऊ द्या. माझे मुलं चुकीच्या संगतीत आहे किंवा माझे पती चुकीच्या संगतीत आहे, त्यांना वाईट सवयी लागलेली आहेत,
तर अशा सर्व समस्या दूर होऊ द्या असे मनभावे प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर तुम्ही हे काळे तीळ घरी घेऊन या. आता काय करायचे आहे तर ते काळे तीळ अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला देता येतात. काळे तीळ चहामध्ये, दूधमध्ये देऊ शकतात आणि तीळ पाण्यात मिसळून घेऊ शकता. हे काळे तीळ कशातही मिसळून द्या. तुमची समस्या काही असो, तुम्हाला कोणतीही अडचण आली तर ती श्रमेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल. तरीही समस्या परत कधीच होणार नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबात शनिवारी करावा लागेल. तुम्हाला खूप छोटे काम करावं लागेल. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील. काय करायचं ते पहा नीट. लक्षपूर्वक ऐका. जीवनात पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही. उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपली कामं लवकर होतात. सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरात पैसा आला तर आनंद घरात येतोच. तुम्हाला काय करावं लागेल? शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तुमच्या पितरांना आनंद मिळावा म्हणून काय करावं लागेल? पहिली गोष्ट काय करायचं आहे? शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यात 2 चमचे कच्ची दूध पिंपळाच्या झाडाच्या मुळात अर्पण करावे आणि ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मीचा वास करते. आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा लावावा. मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे. तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ते सांगा. आणि पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यासाठी तुम्ही काहीतरी गोड साखर ठेवू शकतात. साखरदाणे ठेवा, थोडे अगदी 1 चमचा ठेवा आणि परत घरी येईल. यामुळे तुमचे पित्र खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात. पित्राशी संबंधित अनेक समस्या, रोग निघून जातो. घरात भांडणे थांबतात. घरात पैसा येऊ लागतो. शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदूळाचा वापर करायचा आहे. तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता, अर्ध घेऊ नका. साबूत जे आहे ते घ्या. तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त 1 चिमूटभर काळे तीळ, त्याबरोबर भाताचं धान्य घ्यायचं आहे. धान्य नाही, कोणतेही दुकानात कुठेही उपलब्ध आहे. कोणतीही पूजा साहित्याच्या दुकानात हे सहज उपलब्ध आहे. काय करावं तर 1 वाटी घ्यायची. 11 वाजेपर्यंत घरातले सर्व लोक आहेत झोपायला जातात असल्यामुळे तुम्हाला घरातले प्रवेशद्वारच्या बाजूला डाव्या बाजूला ही 1 वाटी ठेवून घ्यायची आहे. झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या. ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर वाटी बाहेर ठेवू शकता. आता काय करावे लागेल? दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावं लागते. घरातली भांड्यातली पाणी घेऊन तो तांब्यात त्यात ते चिमूटभर काळे तीळ आणि तांदूळाचा धान, भाताचा तुकडा टाकावे आणि ही भाताची वाटी घ्या. आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं जप करायचा. आणि या भातांना या तिन्ही गोष्टीपैकी 2-2 दाणे घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला तांदूळाचे 2 दाणे उचलावे लागतील. काळे तीळ 2 दाणे आणि भाताचे 2 दाणे उचलावं लागतील. तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचं आहे.
ते सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचं आहे. आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी ठेवा. व्यवसाय करत असाल, तुमच्या दुकानात असेल तर तुम्ही त्या दुकानाच्या तिजोरीत ठेवू शकता. या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सखोल तेही समजते येणार नाही आणि तुमच्या घरात महालक्ष्मीचा वास करेल. हा एक अतिशय सुंदर उपाय आहे. या उपायाने पितरांचा आशीर्वादही मिळू शकतो. तुम्ही हा उपाय देखील करून पाहू शकता. तुमचा चौथा उपाय हा अतिशय खास उपाय. तुमच्या घरातल्या सदस्यांना कोणतीही आजार असेल तर ते दूर करण्यासाठी हे 4 उत्तम उपाय आहे. हा चौथा उत्तम उपाय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगत आहोत तो तुमच्या घरात आनंद आणेल. तर चौथा उपाय तुमच्या घरातला आजार, रोगराई सुद्धा दूर करेल. हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही शनिवारीही करू शकता. काय करावं लागेल? फक्त 5 बेलपत्र घेऊन 1 फूल, त्यात कोणते फूल असावे? पांढऱ्या रंगाचे घेऊ शकता. फक्त केतकीचे फूल असू नये, इतर कोणतेही फूल चालेल. फक्त एक पांढरी फूल असावे. 5 बेलपत्राचे पाने घ्या. शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन, पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल. आता तुम्हाला काय करायचं आहे? ही 5 बेलाचे पाने एकावर एक ठेवावी लागतात. बघा, तुम्हाला बेलपत्र सापडले नाही तर ते शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र वापरू शकता. बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा. ते स्वच्छ करून नंतर 5 बेलाची पाने एकावर एक ठेवावी. ही 5 बेल पाने देठ आपल्याकडे करावे अशा प्रकारे शिवाच्या शिवलिंगावर ठेवावी. पालथी करून ठेवावी. खालचा भाग जलवाहकाच्या दिशेने असावा. अशा प्रकारे बेलाचे 5 पाने ठेवावी. त्यावर पांढरे फूल कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे. लक्षात ठेवा, कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातली गरिबी नक्कीच दूर होते, आजारपण दूर होते, घरात सुख समृद्धी येईल. त्यामुळे तुम्ही शनिवारी नक्की करून पहा. आजच्या व्हिडिओतले 4 उत्तम उपाय तुमच्या घरात नक्कीच आनंद आणतील, हे तुम्हाला माहीत आहे. हे उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी नक्की करून पहा. तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.